किडनी स्टोन, खोकला, त्वचासंबंधी काही समस्या, अशा अनेक उष्णता कमी होते या भाजीने. अशा अनेक औषधी गुणांनी युक्त अशी ही भाजी कशी बनवायची ते आपण बघू. आता सगळ्यात आधी ही लक्षात आली असेल ही भाजी कशाची आहे. ही भाजी आहे पातळीची. ही अनेक औषधी गुणांयुक्त असलेली ही भाजी कशी बनवायची ती बघू. या भाजीचे सगळ्यात आधी असे पानं काढून घेतले. एका पानाचे हाताने 2 तुकडे बनवून घेतले. वेळीने किंवा चाकूने कापली की थोडासा कडवटपणा येतो, म्हणून या भाजीचे एकाचे पानाचे 2 तुकडे केले एका पानाचे आणि ती अगदी थोड्या पाण्यामध्ये शिजून घ्यायची. आता ही भाजी येताना बेटाच्या, जसे बेट असते गवताचे त्या पद्धतीने ही भाजी येते. आता थोड्या पाण्यामध्ये ही भाजी सगळ्यात आधी शिजून घेतली. आता ह्या भाजीचं पाणी चाळणीमध्ये काढून आणि थंड पाण्यामध्ये ही भाजी, थंड पाणी टाकून ही भाजी थोडीशी सगळं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे थोडीशी पिळून घ्यायची. आता यासाठी भाजीला 2 असे कांदे कापून घेतलेले आहे या पद्धतीने. आणि वाटण बनवण्यासाठी मसालाही काढलेला आहे. लसूण घेतलेला आहे 1 कांडी, थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहे 9 ते 10. भाजी किती असेल त्या अंदाजामध्ये. आणि थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणेही याच्यात वाटून घ्यायचे आहे. आता तीच कढाई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, भाजीला फोडणी दिली. 1 चमचा मोहरी, आता हे सगळं तडतडलं की त्यामध्ये कांदा कापून घेतलेला लाल होऊन दिला. कांदा टाकलेला आहे. या पद्धतीने एकदा ही औषधी अशी भाजी नक्कीच बनवून बघा. कांदा लाल झालेला आहे. आता यामध्ये भाजीसाठी पाणी न घालता शेंगदाणे, लसूण आणि मिरची, ज्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी वाटतो त्या पद्धतीने मी वाटण केलेलं आहे. कांद्यामध्ये तेही तळून घेतलं. ते वाटण कांद्यामध्ये टाकून व्यवस्थित असं भाजून घेतलं. वाटण टाकण्याआधी सगळ्यात आधी कांद्यामध्ये मीठ टाकलं, म्हणजे सगळ्या भाजीला मिठाची चव येईल. आता त्यानंतर हे वाटण टाकलं. ते थोडंसं कांद्यासोबत भाजून घेतलं. त्यानंतर स्वच्छ शिजून घेतलेली भाजी यामध्ये टाकायची आहे. पण टाकण्याआधी भाजीतलं व्यवस्थित सगळं पाणी काढून घ्यायचं. आता या मसाल्यामध्ये भाजी टाकून दिली आणि व्यवस्थित सगळ्या भाजीला कांदा, तिखट, मीठ लागल्या जाईल या पद्धतीने भाजी व्यवस्थित शिजून घेतली. भाजी आधीच शिजून घेतली, पण मसाला लागण्यासाठी पुन्हा व्यवस्थित हलवून या पद्धतीने एकदम चविष्ट
औषधी अशी भाजी बनवून झालेली आहे.